वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला अटक. नेपाळ बॉर्डरवरती ठोकल्या बेड्या. थोड्याच वेळामध्ये शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करणार. ठाण्याच्या रवी वर्मा हेरगिरी प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट. हनी ट्रॅपची बतावणी खोटी असल्याचं उघड. रवींद्र वर्माने पैशांच्या बदल्यात गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचं तपासामधून समोर. उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणामधला आरोपी पोलिसांना यापूर्वी हप्ते देत असल्याचं उघड. 2023 मध्ये अंबादास दानवेंनी जाहीर केलेल्या यादीमध्ये होतं आरोपी योगेश हसबेचं नाव. संभाजीनगरच्या दरोड्याच्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक. देविदास शिंदेनं दिली होती संतोष लड्डांच्या घरातल्या सोन्याची टीप. दरोड्यामध्ये वापरलेली कार आणि दुचाकी सुद्धा जप्त. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी शरद पवार यांचं पुन्हा एकदा वक्तव्य. राष्ट्रवादी एकत्र येणार का असा पवारांना प्रश्न. तर मला माहिती नाही, शरद पवार यांनी बोलणंच टाळलं. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून राजधानी दिल्लीमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा. राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव यांना निमंत्रण. पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती. मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं करा. ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून बोचरी टीका. भुजबळांनीच देवेंद्र मध्यवर्ती कारागृह प्रस्ताव मांडण्याचा खोचक सल्ला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडीमध्ये स्मारकाचं दर्शन घेणार. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवरती आजपासून 36 तासांचा मेगा ब्लॉक. आज दुपारी 2 ते सोमवारी रात्री 1 वाजेपर्यंत राहणार ब्लॉक. लोकलच्या अप आणि डाऊनच्या 162 फेऱ्या रद्द. मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावरती वळवणार. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या राज्यांमध्ये आज राबवणार ऑपरेशन शील्ड. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये मॉक ड्रिल. सायरन वाजवून ब्लॅकआउट देखील करणार. राज्यामध्ये शुक्रवारी 84 नवे कोरोनाचे रुग्ण. मुंबईमध्ये 32, ठाण्यामध्ये 14, पुण्यामध्ये 19 रुग्णांचा समावेश. देशामध्ये सुद्धा कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ. मराठवाड्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे 25 जणांचा बळी तर 29 जण जखमी. शेतीचं सुद्धा प्रचंड नुकसान. आतापर्यंत 465 जनावरं दगावल्याची आकडेवारी समोर. शेकडो घरांचं मोठं नुकसान. बीडला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण मे महिन्यामध्येच ओव्हरफ्लो. मध्यरात्री जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस. धरणाच्या दोन्ही सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू. मुंबई इंडियन्सचा गुजरातला दडका. नशीबवान रोहित शर्माच्या 81 धावांच्या जोरावरती मुंबईचा 20 धावांनी विजय. सुदर्शन आणि सुंदरची झुंज ठरली अपयशी. आता मुंबईची उद्या पंजाबसोबत गाठ. नायजेरियामध्ये भीषण पुराचा कहर. आतापर्यंत 117 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर. सुमारे 3000 घरं पुराच्या पाण्यामध्ये बुडाली.